नमस्कार मंडळी. एक अतिशय इंटरेस्टिंग असा सर्वे आपल्या समोर आहे. पुण्यातील काही युवक अमेरिकेमध्ये कामाच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने स्थायिक झालेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे. अमेरिकेमध्ये असलेले हे युवक आणि त्यांचे पुण्यातील सहकारी यांनी केलेला हा ऑनलाईन सर्वे आहे आणि या सर्वेच्या माध्यमातून पुणेकरांच्या लोकशाही बद्दलच्या धारणा, लोकशाही बद्दलचे समज या सगळ्यांचा उहापोह करण्याचा किंवा पुणेकरांच्या लोकशाही बद्दलच्या समजुती तपासण्याचा, चाचपून पाहण्याचा या सर्वेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आलाय. या सर्वेमध्ये सहभागी असलेले आपले मित्र आपल्यासोबत आहेत. डॉक्टर आकाश चौकसे आहेत, मानस क्षीरसागर आहेत, अभिषेक देडे आहेत आणि अनन्या जोगळेकर आहेत. तर या सगळ्यांनी हा जो सर्वे केलेला आहे तर त्याचा कालावधी जो आहे तर तो 5 मे ते 3 जून या दरम्यान आहे. त्याचबरोबर या सर्वेसाठी 86 प्रश्न विचारण्यात आले होते आणि एकूण 2045 लोक या सर्वेमध्ये सहभागी झाले होते, ज्याला आपण सॅम्पल साईज म्हणतो. तो 2045 आहे. पुण्याची लोकसंख्या 70 लाखाच्या आसपास आहे, त्यापैकी 2045 हे आवर्जून मला या ठिकाणी नमूद करणं गरजेचं वाटतं. या सर्वेच्या निमित्ताने पुणेकरांच्या लोकशाही बद्दलच्या अनेक अशा धारणा किंवा समजुती ज्या खूपच इंटरेस्टिंग आहेत तर त्या समोर आलेल्या आहेत. त्यापैकी लोकशाहीच्या बाजूने आणि लोकशाहीच्या व्यतिरिक्त इतर कोणती व्यवस्था असावी का, याकडे देखील काही पुणेकर जे आहेत ते वळताना दिसत आहेत. आपण सविस्तर बोलायला सुरुवात करूयात. मित्रांनो, तुमचं स्वागत या आपल्या अ, कार्यक्रमामध्ये. सर्वात आधी आपण सुरुवात करूयात की मतदान करणं हे आवश्यक आहे असं 90% पुणेकरांना वाटतं. या सर्वेनुसार मतदान बंधनकारक करा असं 76% पुणेकरांना वाटतंय. 85% पुणेकरांना मतदान महत्वाचं वाटतंय. त्यापैकी 18 ते 35 वयोगटातील 53% लोक आहेत, तर 56 वयाहून ज्यांचं वय अधिक आहे अशा 70% लोकांना मतदान महत्वाचं वाटतंय. म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांचं प्रमाण अधिक आहे मतदान महत्वाचं मानण्याकडे. अर्थात हे पहिलं एक आपण निष्कर्ष आहे. पुढे आणखी बरेच इंटरेस्टिंग असे निष्कर्ष येणार आहेत, पण या पहिल्या निष्कर्षाबाबत आपण मित्रांनो याबद्दल तुमचं मत. खूप महत्त्वाचा विषय आहे. मतदानात सहभाग घेतला पाहिजे असं आपल्या ज्येष्ठांना अधिक महत्त्वाचं वाटतंय. हम्म. मुळात सर्वांनाच ऑन ॲव्हरेज सरासरी मतदान खूप महत्त्वाचं वाटतं. हे आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं निदर्शक आहे हे. हम्म. त्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठांना हे वाटतंय, परंतु तरुणांमधलं हे प्रमाण हे अगदी थोडंशा प्रमाणे का होईना थोडं कमी आहे. कुठेतरी त्यांच्या मताचं त्यांना किती मूल्य वाटतंय याबद्दल आम्ही प्रश्न विचारला असता ज्येष्ठांना त्यांचं मत हे या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जास्त महत्त्वाचं वाटलं होतं. त्या प्रमाणात युवकांना मात्र ते कमी महत्त्वाचं वाटलं होतं आणि हे थोडं विचार करण्यास आपल्याला मजबूर करणारं असं फाइंडिंग हे या सर्वेमधनं लक्षात आलं. बरं. पुढे जाऊयात. पुढचं तुमच्या या सर्वे मधलं जे फाइंडिंग आहे किंवा तुम्हाला जे काय आढळलंय त्यामध्ये पुण्यातील जे तरुण आहेत तर ते असा विचार करतायत की लोकसभेला त्यांनी एका पक्षाला मतदान केलं असेल तर विधानसभेला ते त्याहून इतर कोणत्या पक्षाला मतदान करू शकतात. तर 55% पुणेकर असे आहेत की जे लोकसभेला ज्या पक्षाला त्यांनी मतदान केलेलं आहे त्याच पक्षाला मतदान करणार असं म्हणतायत. तर 45% मतदार हे लोकसभेपेक्षा विधानसभेला ते वेगळ्या पक्षाचा विचार करू असं म्हणतायत. आता यामध्ये असं आहे की जे म्हणतायत की आम्ही लोकसभेला ज्या पक्षाला मतदान केलं त्याच पक्षाला विधानसभेला करू, अशा 95% मतदारांचं वय हे 56 वर्षांपेक्षा अधिक आहे. तर 23 ते 35 वयोगटातील 60% मतदार असे आहेत की जे म्हणतात की लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही एकच पक्ष निवडू.
67% ज्येष्ठ नागरिक लोकसभेला आणि विधानसभेला एकाच पक्षाला मतदान करणार आहे, तर असं करणाऱ्या तरुण मतदारांचं प्रमाण हे 37% आहे. याचा अर्थ की तरुण मतदार हा अधिक लवचिक आहे. तो थोडा विधानसभेला वेगळा विचार करताना दिसतोय आणि लोकसभेला वेगळा विचार करताना दिसतोय. मित्रांनो, तुमचे निष्कर्ष याबद्दलचे. येत्या निवडणुकीमध्ये अ, आपल्याला महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र दिसू शकतं. तरुणांचा मतदानाचा जो टक्का आहे तो लवचिक आहे. हम्म. याचा अर्थ त्यांनी लोकसभेला एका पद्धतीने मतदान केलं असंच ते विधानसभेला करतील याची शाश्वती देता येत नाही. ते कदाचित स्थानिक प्रश्नांवर निवडणुकांमध्ये अधिक मतदान करण्याची शक्यता आहे असं दिसतंय. आम्हालाही आश्चर्य वाटलं जेव्हा आम्ही हे पाहिलं. कुठेतरी ज्येष्ठ जे आहेत ते पक्षाशी लॉयल्टी दाखवतात असं कदाचित दिसू शकेल. एका पक्षाचे समर्थक असतील तर ते त्याच पद्धतीने कन्सिस्टंटली त्याला वोट करतायत. परंतु तरुणांमध्ये त्यांची मतं ही अधिक लवचिक आहेत आणि त्यामुळे त्यांना जो पक्ष आणि जो उमेदवार अधिक पटतो, ज्याची मतं अधिक पटतात, त्यांना पुण्यामध्ये अ, त्यांच्या बाजूने कौल जाऊ शकतो. त्यामुळे असं कदाचित युवक हे अ, अ, या मतदानाचा निष्कर्ष जो काही आउटकम आहे तो ठरवण्यामध्ये मोठी भूमिका पार पाडतील हे महत्वाचं आहे. असं का होतंय असं तुम्हाला वाटतं? कारण हा निष्कर्ष झाला, पण याची कारणं काय आहेत? कारण अ, तरुण असा का विचार करताय? तुम्ही 86 प्रश्न या सर्वेच्या माध्यमातून विचारले. तुम्हाला काय जाणवतं? का तरुण असे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात? तरुणांच्या मनातल्या 2-3 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये हायलाईट करायला लागतील. एक, मतदान खूप महत्त्वाचं आहे, असं ते म्हणतायत. परंतु दुसऱ्या बाजूला ते त्यांना त्यांच्या मताची किंमत ही हम्म. कमी महत्त्वाची आहे, हम्म. असं वाटतंय. आणि तिसऱ्या हम्म. बाजूला ते असं म्हणतायत, की त्यांचं मत हे एकाच पक्षाला दोन्ही निवडणुकांमध्ये असेल, असं नाही. बर. या तिन्हीचा जर आपण एकत्र विचार केला तर कुठेतरी तरुणांच्या मनामध्ये अ, एकूण लोकशाहीबद्दल आणि त्यांच्या मताबद्दल संभ्रम आहे असं मला जाणवतं. आणि संभ्रम कशाबद्दल? तर मी काही बदल आणू शकतो का? माझ्या मताला काही किंमत आहे का? असा कुठेतरी त्यांच्या रिस्पॉन्समधनं ते व्यक्त होते. कदाचित माझ्या मताचं तितकं महत्त्व नाही आहे असं त्यांना वाटतं. कदाचित निवडणूक ही थोडी अ, ज्येष्ठांच्या मनाप्रमाणे आणि मताप्रमाणे वळते असं कुठेतरी तरुणाला वाटत असावं, जरी लोकशाहीतलं मतदानाचं महत्त्व त्यांना माहिती असलं. इंटरेस्टिंग आहे हे. अ, आणि त्यामुळे तरुण नेमका कसा विचार करतील येत्या निवडणुकीमध्ये हे प्रेडिक्ट करणं हे तितकंसं सोपं नाही सोपं पक्षांसाठी. त्यामुळे नाहीये. मला असं वाटतं की पक्षांनी थोडं तरुणांकडे अधिक लक्ष द्यायला हवं. त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला हवं. आमच्या सर्व्हेमध्ये आम्ही कारणं विचारली नाहीत किंवा ते कुठल्या निष्कर्षावर मतदान करतील हे विचारलं नाही. आम्ही अजून एक बरोबर. सर्व्हे करणार आहोत विधानसभेच्या दरम्यान आणि त्यामध्ये कदाचित मतदान कोणत्या निष्कर्षावर प्राधान्याने करतील असा प्रश्न विचारण्याचा आधी सध्या चर्चा आमच्यामध्ये चालू आहे. पुण्यात लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ हे बऱ्यापैकी मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि अ, अपवाद वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांना बऱ्यापैकी मताधिक्य आहे. एक कॅन्टोन्मेंटचा मला वाटतं थोडासा अपवाद वगळता. मात्र विधानसभेला हेच चित्र राहील का याबद्दल शंका आहे, असा या सर्वेचा निष्कर्ष आहे. बरोबर. पण पुढे जाऊयात. आणि हा जो पुढचा तिसरा जो निष्कर्ष आहे तो अतिशय इंटरेस्टिंग आहे. थोडस व्यवस्थित जर तुम्ही ऐकलं तर लोकशाही कशा स्वरूपाची असावी असे प्रश्न या सर्वेच्या माध्यमातून पुणेकरांना विचारण्यात आले. तर त्यापैकी जे पर्याय होते त्यामध्ये तर रिप्रेझेंटेटिव्ह लोकशाही, या रिप्रेझेंटेटिव्ह लोकशाहीला 86% पुणेकरांनी पाठिंबा दिला. टेक्नोक्रेसीला 62% पुणेकरांनी पाठिंबा दिलाय. थेट लोकशाहीला 57% पुणेकरांनी पाठिंबा दिलाय. तर अरिस्टोक्रसीला म्हणजे एकतंत्र असावं, एक खांबी नेतृत्व असावं, ज्याला कोणी हुकुमशाही देखील म्हणू शकतं, हा सब्जेक्टिव्ह आहे, याला 39% लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याची आणखी जर आपण फोड करायची ठरवलं तर 18 ते 35 या वयोगटातील 69 लोकांचा या अरिस्टोक्रसीला, ज्याला कोणी हुकुमशाही देखील म्हणू शकतं, याला विरोध आहे. तर 56 वयापेक्षा
अधिकचे जे आहेत पुणेकर, त्यापैकी 49 लोकांचा या अरिस्टोक्रसीला, ज्याला कोणी एकतंत्र म्हणू शकतं किंवा हुकुमशाही म्हणू शकतं, याला विरोध आहे. याच्यातून निर्माण झालेला प्रश्न असा आहे की मग उरलेले 51% ज्येष्ठ या अरिस्टोक्रसी बद्दल, हुकुमशाहीबद्दल काय विचार करतायत. आपण टप्प्याटप्प्याने जाऊयात. सुरुवातीला मला हे जे काही लोकशाहीचे एक प्रकार आहेत, तर ते थोडेसे जरा तुम्ही एलॉबरेट करा. रिप्रेझेंटेटिव्ह लोकशाही म्हणजे, टेक्नोक्रेसी म्हणजे, थेट लोकशाही आणि अरिस्टोक्रेसी. अम, मी इथे सुरुवात करू शकतो की रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी जी आहे म्हणजे भारतामधल्या सध्याची जी परिस्थिती आहे, जी सध्याची सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट, ही नागरिकांनी निवडलेले प्रतिनिधी हे देशाचे वरचे निर्णय घेत आहेत. आणि बरोबर. इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की भारत हा जगामधली सर्वात मोठी डेमोक्रेसी आहे, सर्वात मोठं पॉप्युलेशन आहे, आणि आपल्या सॅम्पलमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीला सर्वाधिक सपोर्ट आपल्याला दिसून आला. 86% लोकांनी सर्व वयोगटांमधले, सर्व इकॉनॉमिक स्टाटामधले, निम्न उत्पन्न गट असो, श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, यांच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीला, आपल्या सध्याच्या लोकशाहीच्या व्यवस्थेला खूप सपोर्ट आहे. आणि ह्यावरून नक्कीच आपण असं म्हणू शकतो की लोकशाही ही भारतामध्ये रुजलेली आहे. जे एक डेमोक्रॅटिक स्पिरिट आहे ते नक्कीच भारतामध्ये बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे असं दिसून येतं. बर. आता हे झालं रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी. टेक्नोक्रेसी, याच्यातून तुम्हाला काय म्हणायचं ना, की काय अपेक्षित आहे, कशा प्रकारचं राज्यतंत्र, ज्याला 62% पुणेकरांनी पाठिंबा दर्शवला. टेक्नोक्रेसी म्हणजे एक्सपर्ट रूल, की अनुभवी किंवा सुशिक्षित किंवा त्या विषयात काहीतरी एक्सपिरियन्स असलेले, अ, हम्म. पण हे नॉट नेसेसरीली निवडलेले असतील, बरोबर. असे लोक जर भारताच्या वतीने आपल्या निर्णय घेऊ शकतात, तर त्याला एक्सपर्ट रूल, टेक्नोक्रेसी असं म्हणतात. ह्यालाही थोडासा सपोर्ट आहे आपल्याला, पण 62% लोकांचा. पण 65 लोकांचा. पण ते निवडणुकीतून आलेले प्रतिनिधी नाहीत. बरोबर. नाही. बरोबर. हे महत्वाचं आहे ते. बरोबर. बरोबर. पुढची जी आहे ती डायरेक्ट डेमोक्रेसी तुम्ही म्हटलेलं आहे, थेट लोकशाही. तर याच्यातून काय तुम्हाला म्हणायचं. डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे प्रत्येक महत्वाच्या निर्णयाला देशाचे नागरिक हे मतदान करतील. हम्म. ह्याही सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंटला आपल्याला दिसून येतो की बहुतांश लोक ह्याला पाठिंबा देत आहेत. आणि इथे एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित करायला पाहिजे की निम्न उत्पन्न गटांमध्ये ह्याला जास्ती सपोर्ट आहे. की डायरेक्ट डेमोक्रेसी, आम्ही स्वतः मतदान करू महत्वाच्या निर्णयांच्या वेळी, याच्यात निम्न उत्पन्न गट याला जास्ती पाठिंबा येत आहेत. बर. याचा अर्थ असू शकेल की त्यांना आपल्या लोकशाहीमध्ये जास्ती से पाहिजे आहे, त्यांना त्यांचं मत हे जास्ती महत्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचं त्यांना मत थेट ऐकलं गेलं लोकशाही पाहिजे. अधिक हवी आहे, थेट लोकशाही. बरोबर. अ, बरोबर. हे सगळे जे काही कंगोरे आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत. आपला समाज हा वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागला गेलेला आहे. आर्थिक स्तर आहेत, सामाजिक स्तर आहेत, आणि या वेगवेगळ्या स्तरातील लोक कसे विचार करतायत हे याच्यातून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. अ, आणि त्याच्यानंतर म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, टेक्नोक्रेसी, डायरेक्ट डेमोक्रेसी, आणि त्यानंतर चौथा एक जो प्रकार तुम्ही या तुमच्या सर्वेमध्ये वापरलेला आहे तो आहे अरिस्टोक्रेसी. अरिस्टोक्रेसी म्हणजे एक खांबी नेतृत्व किंवा एकतंत्री राजवट. कुणी याला हुकुमशाही देखील म्हणू शकतं. अशा या अरिस्टोक्रेसीला 39% पुणेकरांचा पाठिंबा आहे. आणि मी मगाशी जसं म्हटलं त्यापैकी बहुतांश जे आहेत ते ज्येष्ठ आहेत. आता या अरिस्टोक्रेसीला विरोध करणाऱ्यांमध्ये सुद्धा 69% पुणेकर आहेत. मात्र त्यामध्ये 18 ते 35 या वयोगटातील हे 69% आहेत. मात्र ज्येष्ठ जे आहेत ते या अरिस्टोक्रेसीला विरोध करतायत अशांचं 49% प्रमाण आहे. तर सुरुवात या अरिस्टोक्रेसी या सगळ्याला तुम्हाला नक्की काय म्हणायचं अरिस्टोक्रेसी म्हणजे काय. अ, मी अरिस्टोक्रेसी शब्द वापरणार नाही, मी एकतंत्री शासन असा शब्द वापरेन. आपण हा शब्द तुमच्या मला वाटतं सर्वे मधलाच आहे.
नाही, आपण सर्वेमधले जे वर्डिंग आहे ते या हा. ठिकाणी मी वाचतो की हम्म, नागरिकांनी निवडलेला हम्म. कणखर नेता जो संसद आणि न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय निर्णय घेऊ शकतो. जे कुठेतरी करिझमॅटिक नेता, कणखर नेता अशा प्रकारे आपण लोकशाहीच पण, कारण निवडून दिलेला नेता ह्याच्याबद्दलचं मत विचारलं होतं. जगातल्या अनेक देशांमध्ये जे सर्वे केले जातात त्याच्यामध्ये खूप स्टँडर्ड पद्धती आहे ही विचारण्याचे. तुम्ही म्हणता तसे काही त्याच्यात ऑटोक्रसीसारखे, हुकुमशाहीसारखे अंग, टेंडन्सीज हे त्याच्यामध्ये दिसू शकतात. परंतु हुकुमशाहीमध्ये निवडणूक अपेक्षित नाही. आपण निवडलेला नेता परंतु संसदेच्या आणि न्यायालयाच्या त्याला अधिक अधिकार हस्तक्षेपाशिवाय असावेत. अधिकार असावेत, जो स्वतंत्रपणे काही अनेकदा आणि व्यक्तींमध्ये असं आपल्याला दिसतं की अरे, एक ना कोणीतरी कणखर नेता असेल ना तर तो प्रगती फार पटकन पुढे करू शकेल, अशा एक जनसामान्यामध्ये मत असू शकतं. तर त्या मताला किती पाठिंबा आहे पुणेकरांमध्ये, असं याच्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न होता. फार इंटरेस्टिंग निष्कर्ष आलेले आहेत. ज्येष्ठांचा आपण उल्लेख केला तर ज्येष्ठांमध्ये आपल्याला 50-50% साधारण याच्याबद्दल मत दिसतं. म्हणजे जे त्याला पाठिंबा देतात किंवा खूप अधिक प्रमाणात स्ट्रॉंगली पाठिंबा देतात या सेंटिमेंटला, कणखर नेतृत्व या सेंटिमेंटला, असे 50% आहेत. आणि उर्वरित 50% मात्र याला विरोध करतायत किंवा अतिशय स्ट्रॉंगली विरोध करताना आपल्याला दिसतात. म्हणजे ज्येष्ठांमध्ये 50% 50% याच्याबद्दलचं मत आहे. परंतु आपण तरुणांकडे त्याच्याबद्दल बघायचं झालं तर 30% 70% असा कौल आपल्याला दिसतो. म्हणजे मोठ्या प्रमाणावर तरुण हे ऑटोक्रॅटिक शासन, एकतंत्री शासन, कणखर नेता, न्यायालयाशिवाय हस्तक्षेपाशिवाय, संसदेच्या हस्तक्षेपाशिवाय निर्णय घेतोय, अशा प्रकारच्या नेतृत्वाला पाठिंबा देत नाहीत. त्यामुळे तरुण हे मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठांपेक्षा या एकतंत्री शासनाचा विरोध करतायत, असं आपल्याला या सर्वेतनं दिसून आलं. आणि अत्यंत आनंदाची ही गोष्ट आहे, कारण आपण एक साधारण सेंटिमेंट जर या सर्वेतलं बघितलं तरुणांमध्ये आणि ज्येष्ठांमध्ये सुद्धा, हे आपल्याला असं दिसतं की साधारण 85%च्या वर समर्थन हे आत्ता जी आपली जी लोकशाहीची पद्धत आहे त्याच पद्धतीने पुढे जावं असं म्हणणारी आहे. तुम्ही ॲटोक्रसी हा शब्द वापरलाय. ॲटोक्रसीचा अर्थ जर आपण पाहिला तर खूप व्यापक आहे. पण काहीसा एकतंत्री अंमल, थोडासा हुकुमशाहीकडे झुकणार आहे. मला आता पुढे विचारायचंय की तरुण जे आहेत तर या ॲटोक्रसीला विरोध करतायत. 18 ते 35 वयोगटातले 69% पुणेकर जे आहेत ते म्हणतायत की नाही, हे ॲटोक्रसी असा एकतंत्री अंमल असायला नाही पाहिजे. पण ज्येष्ठ जे आहेत तर ते 49%च आहेत की जे याला विरोध करतायत. मग याच्यातून आपण काय म्हणायचं? उरलेले 51% जे ज्येष्ठ आहेत, ज्यांचं वय 56 पेक्षा अधिक आहे, असे पुणेकर जे आहेत, तर हे पुणेकर मग या ॲटोक्रसी बद्दल, एकतंत्री शासनाबद्दल काय विचार करतात? अ, म्हटलं तसं की आता एकतंत्री शासनाचा ची व्यवस्था हम्म, आणायची का, ती म्हणजे ती योग्य ठरेल का भारतासाठी, अशा पद्धतीचं मत घेतलं तर 50% 50% म्हणजे याच्यामध्ये मतविभाजन झालेलं आहे. अ, हम्म. अ, ज्येष्ठांमध्ये याच्याबद्दल मतमतांतरं आहेत. परंतु तरुणांनी स्पष्ट कौल दिलेला आहे. म्हणजे ज्येष्ठांनी आपल्याला स्पष्ट कौल दिलेला नाही. ज्येष्ठांमध्ये अशाही मताचे व्यक्ती दिसतात की ज्यांना कणखर नेतृत्व, जे संसदेच्या हस्तक्षेपाशिवाय, न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय निर्णय घेऊ शकतं असं नेतृत्व त्यांना अधिक भावतंय, अधिक त्याच्याबद्दल आकर्षण वाटतंय. परंतु 50% त्याच्यात असेही आहेत ज्येष्ठ की जे त्याचा विरोध करताना दिसत आहेत. त्यामुळे मतमतांतर आहे. परंतु तरुणांनी एक स्पष्ट कौल दिलेला आहे, आणि जो आपल्याला, आपण जगभरातल्या ट्रेंड्सचा विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला तसं दिसतं. आजपर्यंत अनेक मोठे मोठ्या काय म्हणतात विद्यार्थी चळवळी आहेत, या अनेकदा जे कोणी सरकार आहे, जे कोणी सत्तेत आहे, अशांना प्रश्न नाही, विचारणं, इतिहास असं हाच नेतृत्व राहिलाय की आपल्याला तरुण काय. हा बंडखोरीच्या पवित्र्यामध्ये असतो, त्याला बरोबर. नवीन हवं असतं. आणि याच्या अगेन्स्ट मध्ये जे ज्येष्ठ आहेत तर ते आहे ती यंत्रणा अधिक कशी मजबूत होईल या विचाराचे आहेत. आणि आता तोच याच्या एक्झॅक्ट सेम आपल्याला फॉर्मॅट, ती सेंटिमेंट हे आपल्याला पुणेकरांच्या सर्वेमध्ये दिसत आहे. पुणेकरांच्या सर्वेमध्ये दिसते. तर ॲटोक्रसीची उदाहरणं जी आहेत ती अर्थातच अनेक हुकुमशहांची नावं पुढे ठेवणारी आहेत. आपण थोडं पुढे जाऊयात. तर याच्यामध्ये ज्यांना वाटतं की थेट लोकशाही असावी, मगाशी तुम्ही उल्लेख केला होता, असे 67% लोक हे
अल्प उत्पन्न गटातील आहेत आणि 51% लोक हे असे जास्त उत्पन्न गटातील आहेत की जे म्हणतात की थेट लोकशाही हवी, म्हणजे लोकशाही अधिक व्यापक हवी असं म्हणणाऱ्यांमध्ये जे गरीब आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. ज्यांना बऱ्यापैकी या लोकशाहीचे लाभ मिळालेले आहेत तर ते थोडेसे कमी या लोकशाहीच्या बाजूनी जाताना दिसत आहेत, आणि जे थोडेसे मागे उरलेले आहेत ते म्हणतात की नाही, अधिक लोकशाही हवी. बरोबर. थेट लोकशाही मध्ये व्यक्तींना प्रत्यक्ष एखादा विषय आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये अमुक प्रकारचा निर्णय घ्यावा की न घ्यावा, किंवा हम्म, देशामध्ये अमुक प्रकारची व्यवस्था असावी की नसावी, हम्म, एखादा कायदा जो आहे त्याच्यावर मतदान घेतलं, अशी पद्धत. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये काही वेळेस स्थानिक पातळीवर स्थानिक प्रश्नांवर लोक थेट, म्हणजे जी मतपत्रिका असते त्या मतपत्रिकेवर प्रश्न असतो की अशा अमुक अमुक पॉलिसी आपण आहे त्याच्याबद्दल तुमचं मत येस आहे का नो आहे, आणि मग मतदान डिरेक्ट, त्याला थेट लोकशाही आपण म्हणतो. आणि असं दिसतंय की जो सगळ्यात अल्प उत्पन्न गट आहे त्यांच्यामध्ये अधिक प्रमाणावर या थेट लोकशाहीला समर्थन त्यांचं आहे. विरुद्ध खूप मोठी मेजॉरिटी 90% श्रीमंत गटातली ही असं म्हणते की अ, आम्ही निवडून देऊ व्यक्तींना आणि त्या व्यक्तींमधनं शासन चालवूया. असे अनेक विरोधाभास आपल्याला या सर्वेच्या माध्यमातून लक्षात येत आहेत. विरोधाभास हे प्रत्येक ठिकाणी असतात, दडून राहिलेले असतात. अशा स्वरूपाच्या सर्व्हेज मधून ते समोर येत असतात. बऱ्याच ठिकाणी ज्यांना अधिक लाभ मिळालेला आहे तेच ज्या यंत्रणेने त्यांना लाभ दिलेला आहे त्याबद्दल काहीसे उदासीन असतात. आपण पुढे जाऊयात यामध्ये की 38% पुणेकरांना असं वाटतं की ते ज्या पक्षाला मतदान करतायत तो पक्ष त्यांचे सगळे प्रश्न सोडवेल. 43% वाटतं की काही प्रमाणात सोडवेल. 16% वाटतंय की थोडेसे सोडवेल. आणि 7% पुणेकरांना असं वाटतंय की ते ज्या पक्षाला मत देत आहेत तो अजिबात भ्रष्ट नाहीये. 51% वाटतं की थोडासाच भ्रष्ट आहे, फार नाहीये. आणि 12% वाटतं की अजिबातच भ्रष्ट नाहीये. अभिषेक. अम, इथे मी हे नक्की अधोरेखित करू शकतो की ज्याला आपण विजडम ऑफ द क्राऊड्स म्हणतो, किंवा सामूहिक शहाणपण, की आपला जो मतदार आहे किंवा जी आहे ते हुशार आहेत. आणि अ, आपल्याला असं कदाचित वाटू शकतं की लोक त्यांच्या बायसेस थ्रू, त्यांच्याच चौकटीतनं विचार करून निर्णय घेतात, मतदान करतात. पण ह्याच्यातनं आपल्याला दिसतं की आपल्या आवडीच्या पक्षाबद्दल देखील बोलताना लोक म्हणतायत की नाही, 12% लोक म्हणतायत की माझा आवडीचा पक्ष हा खूप भ्रष्ट आहे, आणि फक्त 7% म्हणतायत की अजिबात भ्रष्ट नाहीये. म्हणून आपल्या आवडीच्या पक्षाला, आता तो कुठलाही पक्ष असू दे, किती भ्रष्ट आहे हे लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. तेही महत्वाचं दिसून येतंय की केपेबिलिटी ऑफ सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स, की आमच्या ज्या समस्या असतील, आता आम्ही पुढे जो आत्ता विधानसभेच्या आधी सर्व्हे करणार आहोत त्याच्यात आम्ही विचारणार आहोत लोकांना की काय समस्या तुम्हाला दिसून येतात आज पुण्यामध्ये. हे प्रदूषण असेल, रस्ते असतील, बेरोजगारी असेल, वाढत्या किंमती असतील, आणि त्या समस्या सोडवणं हे जास्ती महत्वाचा फॅक्टर हा असू शकतो लोकांच्या मतदान करण्याच्या पद्धतीत. बरं. ह्याच्यातनं असं ठीक. एक सजेशन येतं. बरं. आणि, आपण आता. मिलिंदजी हा, मिलिंदजी मला बोला. असं वाटतं एकच छोटीशी गोष्ट, की जसं अभिषेक म्हणाला तसं लोकांना हे माहिती आहे, त्यांची मतं अशी आहेत की ते स्वतः ज्यांचं समर्थन करतात त्या पक्षाला सुद्धा अ, हे मत ते एक्सप्रेस करतायत की ते भ्रष्ट असू शकतात. तर कुठेतरी ह्याची लिंक आपल्याला पहिल्या प्रश्नाशीही लावता येऊ शकते, की त्यामुळेच वेगळ्या निवडणुकांमध्ये ते वेगळ्या पक्षालाही पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे बरोबर. मतदार हे विचार करतायत. बरोबर आहे. म्हणजे लोकसभेला ज्या पक्षाला मतदान केलं तर त्यापेक्षा वेगळा पर्याय पुणेकर विधानसभेला निवडू शकतात. आपण पुढे जाऊयात. जी जनगणना आहे तर त्याबद्दल देखील पुणेकरांनी त्यांचं मत दिलेलं आहे की दर 5 वर्षांनी जनगणना व्हावी असं 5% पुणेकरांना वाटतंय. 10 वर्षांनी व्हावं असं 39% पुणेकरांना वाटतंय. आणि एक पुणेकरांच्या खास स्वभाव वैशिष्ट्याचं मला फायंडिंग वाटतं. 53% पुणेकरांना वाटतं की इतर जे आहेत ते फार काही नॉलेजेबल नाही आहेत. बरोबर ना आकाश? हेच फायंडिंग आहे ना, म्हणजे अस्सल पुणेरी, की वेल, मला माहित आहे जगात बऱ्यापैकी पण सगळ्यांना इतरांना काही फार असं काही माहित नाहीये. ठीक आहे, हळूहळू कळेल त्यांना, असंच काही आहे ते.
आम्ही गेल्या 3 वर्षांमध्ये केलेला हा दुसरा सर्वे. कोविडच्या वेळेसही आम्ही सर्वे हो. घेतला होता. तेव्हाही आम्हाला असाच निष्कर्ष दिसला होता की मला कोविडबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे, पण समाजात बाकी पुणेकरांना तितकीशी त्याची माहिती नसावी, असं एक मत पुणेकरांनी व्यक्त केलं. तशाच प्रकारे त्यांनी आता या निवडणुकांच्या संदर्भात मतं विचारली तेव्हा मत व्यक्त केलं. अभिषेक या विषयामधला अभ्यासक आहे. अभिषेक याच्याबद्दल अधिक जास्त सांगू शकेल. आपण या अभिषेक. इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आहोत. आपण पुढे 1-2 मिनिटांमध्ये आपल्याला समाप्त करावं लागेल. तर या सगळ्या सर्व्हेज मधून जे काही हे निष्कर्ष आहेत समोर आलेले आहेत, तर त्यातून आपण असं म्हणू शकतो की पुणेकर हे लोकशाहीच्या बाजूने आहेत आणि खास करून पुण्यातली जी तरुणाई आहे तर ती लोकशाहीच्या बाजूने आहे. आणि दुसरा महत्वाचा निष्कर्ष की पुण्यातील तरुणाई ही अ, विचार करताना लवचिकता दाखवते आहे. त्याचे प्रश्न, त्याच्या धारणा, सगळ्या या जे काही चालू आहे राजकारण याच्याकडे बघण्याच्या त्याच्या समजुती या वेळोवेळी बदलत आहेत. ही निश्चितच एक समाधानाची बाब आहे. मात्र जे ज्येष्ठ आहेत तर ते ॲटोक्रसी म्हटलं की तुम्ही गुगलला जरी टाईप केलं तरी हिटलर, मुसोलिनी वगैरे वगैरे अशा लोकांची नावं येतात. तर हे ॲटोक्रसी ज्येष्ठांना का हवीशी वाटते? अर्थात हे सायकोलॉजिकल आहे, ही सायकोलॉजी आहे. म्हणजे हे फक्त आपल्या राज्यव्यवस्थेबद्दलच असू शकतं असं नाही. तर आपण घरातही पाहतो की ज्येष्ठ घरामध्ये एखादं कार्य करायचंय किंवा एखादी वस्तू घ्यायची तर थोडे ज्येष्ठांचे काही असे समजुती असतात, तर त्याच्यातूनही असू शकेल. मात्र हे इथं आपल्या मतदानामध्ये पण प्रतिबिंबित होत आहे, हे महत्वाचं. मित्रांनो, या सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही सहभागी झालात याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि तुमचा जो पुढचा सर्वे तुम्ही करणार आहात तर तो सर्वे करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. त्याचे जे काही फाइंडिंग्स असतील तर ते देखील आपण लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करूयात. अभिषेक देढे, आकाश चौकसे, अनन्या जोगळेकर आणि मानस क्षीरसागर हे अमेरिकेतून आपल्याशी जोडले गेले होते या इंटरव्ह्यू साठी, या कार्यक्रमासाठी. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.